फडणवीस सरकारनं मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेतलाय। ओबीसी प्रमाणे मराठा समाजालाही आता 8 योजनांचा लाभ घेता येणार आहे। शालांत परीक्षेतर शिष्यवृत्ती योजना, मोटर वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर 16 बाबींसंदर्भातली प्रतिपूर्ती करण्यासंदर्भातली योजना, अनुदानित आणि विना अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठी लागू असलेली योजना, ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता मराठा समाजातील विद्यार्थी सुद्धा पात्र असणार आहेत। ज्या शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा इतर मागास प्रवर्गाला लागू करण्यात आल्यात किंवा असतील अथवा भविष्यामध्ये लागू केल्या जातील त्या सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा पुढील आदेशापर्यंत मराठा समाजाला सुद्धा आपोआप लागू होणार आहेत। मराठा समाजाच्या जेवढ्या मागण्या आहेत या मागण्यांची अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यायचं ठरवलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो। आजही मुख्यमंत्र्यांनी मराठा आणि कुणबी मंत्रालयासाठी मान्यता दिली, याचं पण प्रोसिडिंग आपल्याकडे त्याचा एक ड्राफ्ट त्यांनी दिला आहे। त्याने त्याची घोषणा केली। ओबीसी प्रमाणे सगळ्या सवलती, सारथीतल्या योजना, महामंडळातल्या योजना ज्या काही बंद होते, काही अभ्यासक्रम बंद होते, तेही सगळं सुरू करण्याचा आज शासन निर्णय सरकारनं केला, मुख्यमंत्र्यांनी केला। त्याबद्दल खरंच त्यांचा मनापासून आभार। 8 लाख करोड रुपयाच्या बजेटमध्ये 50% जास्त लोकसंख्येला म्हणजे ओबीसीला अर्धा% बजेटरी तरतूद असावी। मला वाटतंय फडणवीस साहेब, तुम्ही 12-13 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात, पण ओबीसींच्या मागण्यांना वाटण्याची अक्षता, SC/ST बांधवांचं बजेट इतरत्र खात्यांना वळवणं आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांना रेड कार्पेट तुम्ही घालता। आम्हाला आजही तुम्ही सापत्न वागणूक देताय, आजही तुम्ही ओबीसीवरती अन्याय करताय, SC/ST बांधवांवरती अन्याय करताय। आम्ही या तुमच्या धोरणाचा जाहीर 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 निषेध करत आहोत। ओबीसींना कुठल्या योजना मिळत आहेत? ज्याप्रमाणे मराठा समाजाच्या तरुणांना उद्योगासाठी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामार्फत 25-25, 30-30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळतंय, त्याप्रमाणे ओबीसींच्या तरुणांना काही मिळत नाही। परंतु ओबीसींच्या तरुणांना काही थोडंफार मिळत असेल तर ते मराठा समाजाच्या तरुणांना द्यायचंय। परंतु मराठा समाजाच्या तरुणांना, मराठा समाजाच्या उद्योजकांना जे मिळतंय ते ओबीसींना तरुणांना दिलं पाहिजे ना। हे बघा, विद्यार्थी आणि शिक्षण घेणाऱ्या लोकांना आम्ही कधी विरोध करत नाही, त्यांना राज्य सरकारने काय योजना द्यायच्या त्या दिल्या पाहिजे। परंतु राज्य सरकार आता काय करायला लागलंय, ओबीसींना जे मिळत नाही ते ओबीसींना कधी देण्याचा कधी केलं नाही, परंतु मराठा समाजाला जे ओबीसींना मिळतं ते मराठा समाजाला द्यायचं। परंतु मराठा समाजाला जे काही एक्स्ट्रा मिळतं ते सुद्धा ओबीसींना दिलं पाहिजे।